नमस्कार। आज मी पुन्हा तुम्हाला एक मस्त सुंदर अशी बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे। ही डिझाइन पाहता क्षणीच तुम्ही ही बनवाल अशी ही डिझाइन आहे। अतिशय आकर्षक, पटकन होणारी आहे आणि त्याला बाहेरून काहीही साहित्य विकत आणायची गरज नाही। तर इथे बघा, मी तुम्हाला याची माप देखील सांगते। 36 साईजसाठी हे आहे आणि त्याची तयार उंची ही 14 इंच आहे। 15 इंच मी लांबी घेतलेली होती आणि 36चा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं। इथे वरच्या बाजूला गडारुंदी 2.5, खालच्या बाजूला 3.5 इंच आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आकार दिला आहे। तर तयार गडा हा 9 इंचाचा आहे, तर 9.5 इंचावर मी मार्किंग केलेलं होतं आणि अशा पद्धतीने कट करून ठेवलेला आहे अस्तरच्या पार्टवर। आता आपल्याला सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण आपलं बॅक पार्ट जसा स्टिच करतो तर तसा आपल्याला करायचा आहे। तर इथे सगळ्यात आधी मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। सरळ भाग त्याचा वर ठेवायचा आहे आणि उलट भाग खाली, आणि त्यानंतर अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यावर स्टिचिंग करायचं आहे। सगळ्यात आधी व्यवस्थित असा हा पार्ट ठेवायचा आहे। वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला देखील अस्तरचा पार्ट व्यवस्थित ठेवायला हवा, जेणेकरून तुमचा ज्या वेळेला स्टिचिंग करतात तर गळा हा मोठा पसरट व्हायला नको एकदम। तर आता खाली आणि गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून घ्यायची आहे, तर ती मी इथे टाकून घेणार आहे। अगदी हळूवारपणे ही शिलाई टाकायची आहे। सिल्कचा हा कापड आहे। तुम्ही कुठल्याही म्हणजे साडी असेल, तुमची ब्लाउज पीस असेल, सेमी पैठणी असेल, खण साडी असेल किंवा कॉटनची जरी साडी असेल तरी देखील अशा पद्धतीची तुम्ही बॅकनेक डिझाइन बनवून बघा। खूपच सुंदर दिसते। कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही हे बनवू शकतात किंवा तुम्ही जर का डिझायनर ब्लाउज तुम्हाला घालायची हौस असेल तर तुम्ही डेली वेअरला देखील हे अशी डिझाइन बनवू शकतात। आता खालच्या बाजूला शिलाई टाकून झालेली आहे। आता इथे गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकताना लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे जर का ब्लाउज असतील, म्हणजे तुमचं जॉर्जेट, शिफॉन, कॉटनचं असलं तर त्याला पिना लावायची गरज नसते, पण जॉर्जेट, शिफॉन किंवा सिल्क वगैरे असला कापड तर अशा पद्धतीने गळ्याच्या अवतीभोवती तुम्ही पिना लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला शिलाई वगैरे टाकतात गळ्याच्या अवतीभोवती तर तो कपडा तुमचा इकडे तिकडे सरकायला नको आणि छान व्यवस्थित अशी शिलाई तुमची टाकली जाईल। त्यामुळे मी ज्या पद्धतीने पिना लावलेल्या आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही देखील लावायच्या आहेत। ह्या पिना बाजारात अगदी 15 ते 20 रुपयाला एक पॉकेट मिळतं, त्यामुळे 2-3 पॉकेट तुम्ही आणून ठेवू शकतात। म्हणजे जास्त ब्लाऊज जरी स्टिचिंगला आले तरी तुम्ही अशा पद्धतीच्या पिना वापरू शकतात। आता पिना लावून झालेल्या आहेत। आता इथे गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची आहे, तर नेहमीप्रमाणे आपण ती टाकायची आहे। इथे मी हे जे काही गळ्याला शिलाई टाकते तर इथे मी पायपिंग देखील लावणार नाही, रेडीमेड पण नाही आणि कापडापासून पण बनवणार नाही। मी डायरेक्ट अशाच पद्धतीने ठेवणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पायपिंग लावू शकतात। तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा, मी ज्या पद्धतीने हात ठेवलेला आहे त्याच पद्धतीने हात ठेवत ठेवत तुम्ही संपूर्ण शिलाई टाकायची आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा हा हात ठेवतात दुसऱ्या बाजूला तर कपडा तुमचा सरकत नाही आणि सरळ व्यवस्थित जिथे शिलाई हवी तिथेच शिलाई येते। इथे आता शिलाई टाकून झालेली आहे। धागा कट करून घ्यायचा आहे आणि पिना आहेत तर त्या संपूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत। पिना काढून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कापड आहे गळ्याच्या अवतीभोवतीचा, तर तो मेन फॅब्रिकचा कट करायचा आहे। आता इथे हा कापड कट करताना एक लक्षात ठेवा, कुठल्याही सिल्क साडीवरचं असेल किंवा जॉर्जेट शिफॉनच्या साडीचं असेल तर 1/2 इंच हा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि मग कट करायचा आहे। अगदी काठावर कट करायचं नाही, कारण अशा पद्धतीचे जे ब्लाउज पीस असतात तर त्याचे धागे निघतात आणि धागे निघत असल्यामुळे तुम्ही स्टिचिंग करतात तोपर्यंत बरेचसे आतमधले धागे निघतात, मग तुमची गळ्याचा आकार देखील चुकतो आणि फिनिशिंग देखील छान येत नाही। आता अशा पद्धतीने बघा, छोटे छोटे कट संपूर्ण गळ्याच्या अवतीभोवती तुम्ही लावून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने कट्स लावल्यानंतर जेव्हा तुम्ही हा कपडा पलटून घेतात आणि मग दाब शिलाई टाकतात तर तुमचा गळा हा अगदी फिनिशिंगसह तयार होतो। तर इथे कट्स लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर तुमची जी काही शिलाई तुम्ही टाकलेली आहे तर ती शिलाई उसवायला नको। आता कट्स लावून झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा आता सरळ करून घ्यायचा आहे, तर तो मी इथे आता सरळ करून घेणार आहे। अगदी सावकाशपणे मी तुम्हाला सांगितलं, या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला बॅक पार्ट कसा स्टिच करायचा आहे तर तो मी सांगितलेला आहे। जर का तुम्हाला खालच्या बाजूला पाठीमागे पट्टी लावायची असेल तर तुम्ही शिलाई टाकताना आधी फक्त गळ्याला शिलाई टाकायची आहे, पण अशा पद्धतीने स्टिच केलं म्हणजे पटकन शिवून होतं आणि वेळही वाचतं।
तर इथे बघा आता कपडा सरळ करून झाल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही पार्ट एकमेकांवर धरायचे आहेत आणि अगदी बरोबर कॉर्नरवर म्हणजे कोपऱ्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, दाब शिलाई. जर तुम्ही थोडं देखील दुसऱ्या बाजूला शिलाई टाकली तर तुमच्या गळ्याला फिनिशिंग येत नाही. त्यामुळे अगदी कोपऱ्यावरच तुम्ही शिलाई टाकायची आहे. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिट लागले तरी चालतील. हळूवारपणे तुम्ही ती शिलाई टाकायची आहे. नवीन शिकणारे जर असाल तुम्ही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा. डिझाईन देखील तुम्ही शिकणार आहात आणि बॅक पार्ट कसा स्टिच करायचा आहे तो देखील तुम्ही इथे बघणार आहात. तर इथे बघा गळ्याच्या अवतीभोवती मी शिलाई टाकून घेत आहे. याआधी देखील माझ्या चॅनलवर मी बरेचसे ब्लाऊज डिझाईनचे फोटो आणि व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत. नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील नक्की बघा. तुम्हाला यापुढे कोणताही म्हणजे डिझाईन वगैरे स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही. तर इथे बघा आता गळ्याच्या अवतीभोवती मी इथे दाब शिलाई टाकून घेतलेली आहे आणि दाब शिलाई टाकून झाल्यानंतर धागा कट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पंचकोनी, गोल, चौकोनी, पानगळा देखील तुम्ही शिवू शकतात. फार छान असा परफेक्ट पद्धतीने तो स्टिच होतो. अशा पद्धतीने कापड व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालचा कापड देखील व्यवस्थित असा धरून घ्यायचा आहे आणि खाली देखील आपल्याला एक दाब शिलाई अगदी कोपऱ्यावर देऊन घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे इथे द्यायची आहे आणि लक्षात ठेवा अस्तरचा पार्ट दिसायला नको अशा पद्धतीने ही दाब शिलाई द्यायची आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही देखील स्टिच करून बघा. बऱ्याच जणींना बॅक पार्ट स्टिच करताना देखील प्रॉब्लेम येतो, म्हणजे गळ्याला फिनिशिंग येत नाही. तर याआधी मी गोल गळ्याला कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंगसह कसा तयार करायचा याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा. तर इथे बघा हळूवारपणे मी इथे शिलाई टाकून घेत आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून झाल्यानंतर धागे तुम्ही लगेच कट करत राहायचे, म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि नंतर मग फिटिंग वगैरे करताना ते धागे मध्ये येत नाहीत. आता अशा पद्धतीने खाली शिलाई टाकून झाल्यानंतर दोन्हीही बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो देखील कट करून घ्यायचा आहे. आता इथे शिलाई टाकताना बघा अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूला अस्तरच्या पार्टवर आणि मग शिलाई टाकायची आहे, म्हणजे तुमचं शिलाई टाकताना अस्तरचा पार्ट किंवा मेन फॅब्रिक हे गोळा होत नाही, चुण्या त्यामध्ये पडत नाहीत. तर जर का तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई डायरेक्ट टाकता येत नसेल तर इथे देखील तुम्ही पिना लावू शकतात आणि नंतर मग तुम्ही शिलाई टाकायची आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर नक्कीच पिना लावून तुम्ही स्टिच करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पटकन तुमचं शिवून होईल, वेळ वाचेल आणि फिनिशिंग पण छान येईल. तर इथे बघा मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो हा काही भाग आहे कापडाचा मेन फॅब्रिकचा तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सांभाळून कट करायचा आहे. आपला अस्तरचा पार्ट कट व्हायला नको अशा पद्धतीने तो कट करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अशा पद्धतीचे कापड कट करत असताना हळूवारपणेच कट करायचे आहेत, कारण ते थोडे इकडे तिकडे जरी सरकले तरी तुमचा मेन फॅब्रिक अस्तरचा पार्ट कोणताही पार्ट कट होऊ शकतो. तर इथे बघा मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा मग दाखवते तुम्हाला छान अशी फिनिशिंग गळ्याला आलेली आहे. नंतर आपण यावर डिझाईन बनवणार आहोत. तर इथे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून एक्स्ट्राचा कापड कट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या गळ्याला. आता मागचे टक्स देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर ते मी इथे टाकून घेणार आहे. टक्स देखील व्यवस्थित असे टाकायचे आहेत आणि वरचा आणि खालचा पार्ट आहे तर तिथे दाब मागे पुढे करून व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे टक्स आहेत तर ते उसवणार नाहीत. दोन्ही बाजूला मी अशाच पद्धतीने टाकून घेणार आहे. पहिला टक्स टाकल्यानंतर दुसरा टक्स हा परफेक्ट त्याच मापाचा उंचीचा व्हायला हवा, म्हणून कसं माप घ्यायचं आहे तर हे बघा आता मी दाखवते. हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कापड आणि त्यानंतर मग बघा आपल्याला तर दुसऱ्या टक्ससाठी अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे एकमेकांवर आणि आहे तेवढी उंची मार्क करून घ्यायची आहे आणि टक्स दुसरा दाबून घ्यायचा आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे म्हणजे थोडं डबल शिलाई देखील टाकू शकतात, पण मी इथे डबल शिलाई टाकलेली नाही.
तर इथे बघा टक्सची उंची देखील कशी घ्यायची ते दाखवलेलं आहे, टक्स टाकून दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे टक्सच्या वरच्या भागाला फुगीरपणा येत नाही. आता हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर त्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदी असलेली पट्टी घेतली आहे. लांबी तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे, म्हणजे इथे आपल्याला या पट्टीची फ्रिल तयार करायची आहे. तर तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे त्या मापाची म्हणजे त्या अंदाजाने तुम्ही पट्टी लांबी कट करायची आहे. आणि अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीची फ्रिल इथे तयार करून घ्यायची आहे. तर ती मी आता इथे तयार करून घेणार आहे. छोट्या छोट्या किंवा मोठ्या तुम्हाला जशी हवी तशी फ्रिल तयार करायची आहे. तर इथे मी छान छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन फ्रिल इथे स्टिच करून घेणार आहे. नंतर मग दाखवते. तर इथे बघा फ्रिल आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग जो असेल फ्रिलच्या बाजूला शिलाई टाकून झाल्यानंतर तर तो कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ही फ्रिल जोडताना पुन्हा मग ते कट करताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आधीच हा कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. तर तो मी इथे आता कट करून घेत आहे. आणि शिलाई उसवायला नको अशा पद्धतीने कट करायचा आहे, नाहीतर मग पुन्हा तुम्हाला फ्रिल बनवायचं त्रास होईल. तर तुम्ही आता फ्रिल लहान मोठी किंवा फ्रिलच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या कमी जास्त मोठ्या तर त्या आवडीनुसार करू शकतात. पण शक्यतो ही फ्रिल आहे तर ती अगदी छोट्या छोट्या प्लेट्स घेऊनच छान वाटते. तर इथे आता हा एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता ही फ्रिल आहे तर बॅकनेकवर व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत. तर इथे बघा मी अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे एका बाजूला, आणि दुसरा पार्ट असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावर देखील प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून खालच्या भागाची मार्किंग ही वरच्या भागावर येणार आहे. तर त्यानंतर मग मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. फ्रिल अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि नंतर मग दाखवते. तर बघा इथे मार्किंग आलेली आहे. आता इथे चॉकच्या साहाय्याने थोडं डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फ्रिल किंवा लेस तुम्ही जे काही जोडणार आहात तर ते जोडताना प्रॉब्लेम होणार नाही. तर आता सगळ्यात आधी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर हा जो इथे वरची जी मार्किंग मी इथे केलेली आहे तर तिथे बघा अशा पद्धतीची ही लेस आहे. तर ती लेस दोन्हीही बाजूला जी वरची मार्किंग आहे तर तिथे लावून घ्यायची आहे. तुमची बारीक लेस असेल तर सिंगल शिलाई टाकायची आहे, जाड लेस असेल थोडी तर लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकून ती जोडून घ्यायची आहे. फक्त वरचा जो आकार दिलेला आहे तर तेवढ्याच पार्टवर आपल्याला दोन्ही बाजूला ती जोडून घ्यायची आहे. इथे लेस वापरताना ती देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, जाड घेऊ शकतात, बारीक घेऊ शकतात, तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची घेऊ शकतात किंवा मॅचिंग कलरची घेऊ शकतात. तर इथे माझी ही जी साडी आहे तर हे ब्लाऊज माझा आहे. हे साडी जी माझी आहे तर त्यामध्ये गोल्डन कलर देखील आहे, तर ते मी इथे यूज केलेलं आहे. आता इथे या बाजूने लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील सेम तशीच लावून घ्यायची आहे. तर इथे बघा दोन्ही बाजूला मी लावून घेतलेली आहे. आता ही जी फ्रिल आपण तयार केलेली आहे तर ही जी खालची मार्किंग आपण केलेली आहे तर त्यावर आपल्याला ती जोडून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि ती मी आता इथे स्टिच करून घेणार आहे. तर एक शिलाई टाकून आपल्याला ती जोडून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने केलेल्या मार्किंगवरच तुम्ही ती जोडायची आहे. हळूवारपणे शिलाई टाकून ती जोडायची आहे, कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सिल्कचा कपडा आहे. तर तुमच्या केलेल्या मार्किंगवर हळूवारपणे तुम्ही जर का शिलाई नाही टाकली फ्रिल किंवा जी काही डिझाईन असेल त्यावर तर तुमचं हा कपडा सरकू शकतो आणि मग तुमची डिझाईन ही बिघडू शकते. तर इथे मी अगदी हळूवारपणे शिलाई टाकून घेणार आहे. इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेऊन देखील फ्रिल बनवू शकतात, पण मी मुद्दाम मॅचिंग कपडा घेतलेला आहे, कारण मी यावर जी लेस वापरणार आहे तर ती कॉन्ट्रास्ट कलर आहे थोडा, त्यामुळे ती छान दिसते उठावदार. तर आता इथे मी ही फ्रिल बघा इथे जोडून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा भाग असेल तर कट करून घ्यायचा आहे. आता हे कट करून झालेला स्टिच करून झालेला आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा जर का फ्रिल जोडताना थोडं कमी जास्त काही कापड असेल तर ते देखील तिथे कट करून घ्यायचं आहे, कारण शिलाई टाकताना थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर इथे बघा फ्रिल आपली जोडून झालेली आहे. आता बघा इथे मी लेस आहे तर ती लावून घेणार आहे. तर साडीवर मॅचिंग अशी ही लेस मी घेतलेली आहे, म्हणजे गोल्डन पण आहे आणि थोडं त्यामध्ये वेगळा कलर आहे, तर तो असल्यामुळे छान उठावदार दिसते. तर इथे मी आता ही लावून घेणार आहे. जिथे आपण फ्रिल जोडलेली आहे तर त्यावर ही लेस लावून घ्यायची आहे.
आता आवडीनुसार तुम्ही आकार देऊन ही अशा पद्धतीची फ्रिल जोडू शकतात. पण अशा पद्धतीचं सध्या ट्रेंडमध्ये आहेत डिझाईन फ्रिल ब्लाऊजच्या, तर तुम्ही नक्की अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा. खूप छान उठावदार दिसते, पटकन होते आणि कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजवर तुम्ही स्टिच करू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ही डिझाईन तुमच्याने मिस होणार नाही किंवा कुठलीही टिप मिस होणार नाही. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मग मिस करणार नाहीत. तर इथे बघा, आता लेस देखील मी जोडून घेतलेली आहे. आता इथे आवडत असेल तर तुम्ही डबल लेअर देखील लेसचा लावू शकतात. तर लेसवर एका बाजूला शिलाई टाकून झालेली होती, आता दुसऱ्या बाजूला देखील टाकून घ्यायची आहे, जेणेकरून छान पद्धतीने ही लेस आपली जोडली जाईल आणि उसवणार नाही. तर इथे बघा, शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे आणि मग तुम्हाला आता नंतर दाखवते. तर इथे जर आवडत असेल तर खालच्या बाजूला तुम्ही एखादा पॅच, शो बटन देखील लावू शकतात. पण मला जास्त बटबटीत डिझाईन आवडत नाही, त्यामुळे मी फक्त एवढंच ठेवलेलं आहे. तर नक्की अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा, खूप छान तयार होते, पटकन होते. तर तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.